काय नाही. आपण काय कराल, आपण काय सांगाल, मी पहिल्यांदा फिक्स मध्ये टाकून देईल. फिक्स मध्ये टाकून काय 6 वर्षांनी त्याचे 20 करोड होतील. होतील की नाही? आणि 12 वर्षांनी 40 करोड होतील. ते वाढेल, पण हे कमी होते. इकडे इकडे दिवसेंदिवस आपल्या जीवनातला एक एक दिवस कमी होत आहे. आपण मोठे नाही होत, आपण लहान होत आहे. आपण आता जाण्याच्या तयारीमध्ये आहोत. मृत्यूची काही लक्षणं सांगितलेली आहेत पुष्कळ. आम्ही सगळ्या गोष्टी सांगू. ज्याला जी अडचण असेल त्यांनी आमच्या जवळ निसंकोच होऊन यावं, विचारावं, केव्हा यावं. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर भागवतामध्ये मिळेल. हा भागवत वेदव्यासांचा शेवटचा ग्रंथ आहे. हा लिहिल्यानंतर वेदव्यासांनी लेखणी खाली ठेवून दिली, पुन्हा काही लिहिलं नाही, काही बोलले देखील नाही. हा ग्रंथ त्यांनी का लिहिला, का नाही, याचा आणि उत्तर आपल्याला दुपारच्या प्रसंगामध्ये मिळेल. कारण आता आम्हाला माहिती नाही. दुपारी इथं बसलं म्हणजे माहिती होईल, म्हणजे बसा पटकन तेव्हा. तर आणि देवाला सांगा ना, आपण आपल्याजवळ त्याचा बॉन्ड लिहिलाय की तू मला सांगितलेलं आहे की तुझी जी इच्छा कराल ती पूर्ण करेल. तो म्हणेल तुम्ही माईक इच्छा कराल 10 करोड रुपये मिळावे. आता आपल्याला आपल्या प्रारब्ध क्रिया आणि संचित 3 गोष्टी आहेत ना. प्रारब्धाप्रमाणे ते मिळायला जेवढा वेळ लागेल तितके आपल्याला जन्म घ्यावे लागतील. जर त्याला सांगितलं की तुला मला आत्ताच्या आत्ता बघायचं, नारद सांगतील त्याला. कधी सांगतील? आज दुपारी. की ताबडतोब मला बघायचं असलं तर मी काय करू? देवाने सांगून दिलं त्याला. सांगतील देव, बघूया दुपारी काय सांगतात देव, आता नाही माहिती, दुपारी सांग. मग मग देव आपल्याला एक भेट देईल. देव भेट देतो, हो देतो, सगळ्यांना देतो. कोणालाही देव भेटतो. आपण म्हणाल आम्ही पापी आहोत, पापी नाही. तुम्ही भागवताचे 4 शब्द ऐकता ना, हा, तुम्ही पापी नाही. मग आम्ही 4 शब्द सांगतो ना, आम्ही पापी नाही. कितीही पाप कर घेतले, कारण काय आपल्याला माहिती आहे भागवत काय सांगते माहिती आहे आपल्याला. भागवताची सुरुवात कशी आहे तेही सांगू आपल्याला, शेवट कसा आहे. भागवताची सुरुवात कशी आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमस्कारांनी सुरुवात आहे. याच्यावर विवरण पुढे आणखी होईल. बरं, भागवताचा शेवट कसा आहे? शेवट आता सांगू देतील. सांगा शेवट कसा आहे? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख समनस्तम नमामि हरि परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. म्हणजे नुसता नमस्कार केला तरी तो दिसतो, त्याचं कीर्तन केलं तरी दिसतो, स्मरण केलं तरी दिसतो, चिंतन केलं तरी दिसतो. त्याला गीतेमध्ये अनन्या चिंतयन्तो माम तेषां ताम भजताम प्रीतिपूर्वकम. भजन करा, सतत माझं नामस्मरण करा. कुठे मग हे कपडे घालायला लागतील का? बिलकुल नाही. मुलं बाळा सोडू लागतील? नाही. तर मग संसार मुळीच सोडा नाही लागत. नवरा सोडायला लागेल, मुलं नाही. चांगले खूप आनंदाने प्रेमाने राहा, खूप राहा. नातवाचे खूप लाड करा, पण तुझे खूप लाड करा. दिवसभर त्याला सोडू नका. आपल्या जवळ घेऊन, तरी देव तुमच्या जवळ येऊन झोपेल. कसा झोपेल हे आपल्याला भागवत सांगते. काही करावं लागत नाही, काही सोडावं, कुठे जावं लागत नाही. आपल्याला माहिती आहे गोपी कुठे गेल्या होत्या का? नाही. कुठे भागवत ऐकलं का? नाही. हातात माळ घेऊन जप केला नाही. मग आपलं काम करत होत्या, धंदा करत होत्या. आणि धंदा करताना सासूला माहिती होतं की येऊन जाऊन त्या यशोदेच्या घरी जातील तिथं पोरग बघायला. ते काय पोरग दिसायला असेल, सुंदर असेल, म्हणून त्याला काय बघायचं ना त्याला. तरी देखील गोपी जाती देत होत्या, गोरस शिकत होत्या. पण गोपींचे आणि एकमेकीला काय सांगायचे, सासू दरवाजात उभी राहायची,
की बरोबर जाते की नाही. आता रस्ता हा आहे झाडाचा, गोपी बरोबर रस्त्यात जातात आणि एकमेकाला काय सांगतात, चलो सखी वहा जाइए जहां बसे ब्रजराज. चलो सखी वहाँ जाइए जहाँ बसे ब्रजराज. गोरस बेचे दर्श करे एक पंथ देखा श्री राधे एक पंथ देखा. गोरस बेचे दर्श करे एक पंथ तो एकाल श्री राधे एक पंथ दो एकाल. अशानं जाताना अशा जाऊन अशा किती फेरा पडत होता, पण नाही. सासू बघते, सासू गेली गोरस विकायला. गोरस बेचे दर्शन, अरे गोरस विकू दर्शन करू, एकाच वेळेला दोन कामं होती. आणल्यानंतर हे झोळावर पैसे देत होते. मग तिला सांगायचं तू लवकर जा, मग तिला तेवढा जास्त वेळ मिळत होता श्रीकृष्णाच्या जवळ थांबायला. मग श्रीकृष्णाने नुकसान केलं का तुमचं? नाही करत. आम्ही आपल्याला सुरुवातीला सांगितलं की तो अकारण करुणा. आज 83 वर्षाचा म्हातारा तुमच्या समोर बसतोय आणि 6-7 तास बोलतोय, ही त्याची कृपा आहे की नाही? आपण सांगा. आम्ही हार्टचे पेशंट आहोत, बायपास सर्जरी झालेली आहे, पायाला पण हात लावाल इथपर्यंत हे अशी लाकडं झालेली आहेत नुसते. घरी गेलो की पोरी आपले हे लावून ते लावून देऊ का, देव करा काय करायचं असेल तर. तो म्हणतो तू काही कर, इकडे तेल लाव की तूप लाव, तिथे गेल्यानंतर मी आहे. तेव्हा त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. आणि आपण चमत्कार बघा, गोस्वामीजी आणि उत्तरकांडामध्ये लिहितात, बिनु विश्वास भगती नहीं ते बिनु द्रवहीन बिनु विश्वास भगति नहीं राम कृपा बिन सपने जीवन लह विश्राम. श्री राधे जीवन लह विश्राम. राम कृपा बिनु सपन जीवन विश्राम. श्री राधे जीवन विश्वासाची अभक्ती नाही होणार. उद्धव प्रसंग आपण ऐकाल, जेव्हा उद्धव ज्ञानी आहेत, देवगुरु बृहस्पतीचे शिष्य आहेत, नीतीशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे उद्धवानी, आणि श्रीकृष्ण त्यांना गोपीला सांगतात की त्यांना ज्ञान सांगायला द्या. ज्ञानी माणसाला अक्कड फार असते. थोडीशी अक्कड सगळ्यांना देते. कोणी थोडस अक्कड येते. जरा चांगले कपडे वगैरे घालतात. ह्या पाहणं आमच्या पोरी कपडे घालून आल्या तर कळायला अटकतात मटकतात. आम्ही पाहणं चकाचक कपडे घालून आलो, जरा कोणी आलं की थोडीशी अटकन मटकन येऊनच जाते, कारण पोझिशन आहे. काय हो, आपण म्हणाल ते माणसाला तर ते नाही, पोझिशनची भीती रामालाही वाटते. असं कशी वाटते बघू आपण पुढे. रामाला कशी भीती वाटते पोझिशनची थोडीशी, आपण बघूया पुढे. तेव्हा तर उद्धवाला असं वाटलं की त्या अडाणी गोपी आपल्याला काय सांगते. उद्धव येताना काय करतात, ज्या गोपींना आपलं नाव लिहिता येत नाही त्यांना उद्धव साष्टांग नमस्कार करतात. आणि काय मागतील श्रीकृष्णाला माहितीये, उद्धव आसा महोचरण रेणु दिशा मांशाम वृंदावने किमपि गुल्मलतोचिदनाम या दुस्तजम स्वजन्मार पितनता बेजूर मुकुंद पद्म शतभिर्मुख्याम. वृंदावनामध्ये दगड झाड काही करून टाक, ज्या गोपींनी तुझ्या करता आणि सगळं सोडून तुझ्या नावावर बसलेल्या आहेत त्यांची धूळ माझ्या डोक्यावर पडू दे. ज्ञानी
देवगुरु बृहस्पतीचे शिष्य नीतिशास्त्रात ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, या तुमच्या डिग्र्या इथेच राहतील. आम्हाला आज्ञा आहे की बेटा डिग्रीचा कुठे वापर करायचा नाही. डिग्र्या जर आम्ही लावल्या ना तर आम्हाला विश्वास आहे इथे बसलेल्यांपैकी आमच्या डिग्र्या पुष्कळ जास्ती आहे. भिंतीवर पुरणार नाही, पण आज्ञा नाही आहे, काहीच बोलायचं नाही. आपल्या डिग्रीवर आपल्याला खपायचं नाही, आपल्याला भगवंताच्या नावावर खपायचं. त्यामुळे तर सांगण्याचा उद्देश हा आहे की त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवा आणि ते बरोबर आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही आज सुरुवातीला सांगितलं, तो अकारण करुणामयी, कोणत्याही प्रकारचं कारण. आणि पुन्हा वेद सांगतात. वेद काय सांगतात माहितीये? यो वै भूमा तत्सत. ऋग्वेद काय सांगतात? यो वै भूमा तत्सत. आम्ही स्वतः ऋग्वेदी ब्राह्मण आहात, प्रथमवेदी. म्हणजे तो भूमा आहे, तो शाश्वत आहे, तो सत्य आहे. पुन्हा वेद व्यासांचं ब्रह्मसूत्र काय सांगते माहिती आहे आपल्याला? ब्रह्मसूत्र म्हणजे ज्याला आपण वेदांत दर्शन म्हटलेलं आहे, ते वेदांत दर्शन काय सांगतं माहितीये? तर वेदांत आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे पहिलं सूत्र आहे त्यातलं. ब्रह्म सत्य आहे, परमेश्वर, आणि जग मिथ्या आहे. आपल्याला गोस्वामीजी काय लिहितात माहिती आहे आपल्याला? गो गोचर जहाँ लगी मन जाई, सो सब माया जान भाई. गो म्हणजे इंद्रिय, गोचर म्हणजे इंद्रियाच्या पार. जिथे जिथे आपलं लक्ष जाईल ती सगळी माया आहे. जे आपल्याला दिसते ते नष्ट होणार आहे, दिसते ते राहणार नाही. पुष्कळ गोष्टी दिसतात, हे दिसते ते दिसते, हे दिसते, हे आम्ही दिसतो, हे दिसते, हे राहणार नाही. जे दिसते ते जाणार आहे, जो आला तो जाणार आहे. आपण राहायला आलेलो ना, आपण खूप मटकतो. तरुणपणी तर मटकतो, म्हातारपणी मटकतो. थोडं साबण वगैरे लावतो आणि लावतो, काय जरा बरे दिसलं पाहिजे. अरे मराठी दिवस आले, आता किती दिवस माहिती आहे. कारण काय की, आणि आमच्या कबीरदासजींनी सांगितलं, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ चले, कोई बंदे जंजीर श्री राधे, कोई बंदे जंजीर. कोई सिंहासन चढ़ चले, कोई बंधे जंजीर श्री राधे, कोई बंधे जंजीर. जो आला त्याला जावं लागेल. कोणी राधा बनून जाईल, कोणाच्या बेड्या पडतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपल्या मृत्यूचा दिवस, मृत्यूचं कारण आणि मृत्यूचं स्थान, तीन गोष्टी निश्चित झालेल्या आहेत. कुठे मरणार, कधी मरणार आणि का मरणार. आपण आपला बायोडाटा ज्याला आपण म्हणतो ना, तो बरोबर घेऊन आलो आहे. पूर्ण जीवनाचा बायोडाटा आणलेला आहे बरोबर. कुठे काय होणार, कुठे काय होणार, कुठे काय, कुठे मार करणार, कुठे चोरी करणार, कुठे हे करणार, कुठे सासूसुनेचं भांडण होणार, सगळं लिहिलेलं आहे. जे होते ते आपल्या प्रारब्धाप्रमाणे होते. कारण प्रारब्ध क्रियमान आणि संचित. एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंतानी इच्छा केली तर भगवान प्रारब्ध बदलू शकतो, नाही तर आपलं प्रारब्ध भगवान घेतात. असं आपलं प्रारब्ध भाव घेतात. राम 14 वर्ष वनामध्ये गेले. रामाला काय गरज होती? हे कोणाचं घेतलेलं प्रारब्ध आहे. सीता किती दिवस अयोध्येत राहिली आपल्याला माहिती आहे. अयोध्येची राणी किती दिवस राहिली सीता अयोध्येमध्ये?
9 वर्ष 9 महिने 9 दिवस आणि 9 तास कशी ते आपल्याला विस्तारपूर्वक सांग. एवढीच राहिली, बाकी सगळं आयुष्य तिथे गेलं. काय हो, राजाच्या राणीचं बाळपण आणि तिला कोणाचं नख दिसायला नको आणि तिचं बाळपण आणि वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये गवतावर आणि तिथे हे पडलेले